in what I am today. So त्यांनी मला भरपूर रिसर्च करवला आणि I chose BMM because it inclined more towards advertising at that time. माझा तो गोल होता. आणि नॉट जस्ट ऍडव्हर्टायझिंग, तुम्हाला BMM केल्यानंतर एनी म्हणजे you can pursue whatever you want in the creative industry pretty much. आणि त्याच्यात आम्हाला 37 सब्जेक्ट्स होते 3 years मध्ये, which was a lot to take in. आणि one of which was understanding cinema. आणि त्याच्यात मला खूप मी इंटरेस्ट घेऊन शिकायचे. बेसिकली आम्ही दर फ्रायडेला मूवी बघायचो क्लासमध्ये. दॅट वॉज व्हॉट वी यूज टू डू ॲज स्टडीज. सो आय मीन इट डझंट गेट बेटर देन दॅट. सो त्याच्यात माझे सर पण कधी कधी म्हणायचे की यू हॅव अ नॅक फॉर दिस, यू हॅव अ गुड आय फॉर सिनेमा, यू हॅव स्किल्स इन दिस एरिया. सो मी मे बी तेव्हा थोडं थोडं कन्सिडर करायचे. आणि जेव्हा मी थर्ड इयर मध्ये गेले तेव्हा जनरली वी स्टार्ट सर्चिंग फॉर व्हॉट टू डू फॉर मास्टर्स अँड एव्हरीथिंग. आणि तो रिसर्च करताना आय वॉज म्हणजे मी बरंच नॅव्हिगेट करत होते. आणि फिल्म हा ऑब्व्हियसली माझा एक ऑप्शन होता. लहानपणापासूनच आय बीन व्हेरी क्रिएटिव्ह. माझी आई पण शी इज बीन इनटू मॉडेलिंग, ऍक्टिंग. घरात एकंदरच इवन माय ग्रँडफादर, ग्रेट ग्रँडफादर, दे आर सच नाईस writers, they used to write plays and everything. So I think some of it comes naturally to me. आणि तेव्हा नॅव्हिगेट करताना न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी वॉज वन ऑफ माय टॉप ऑप्शन्स फॉर फिल्म स्कूल्स. आणि आय रिसेंटली हॅड लर्न की त्यांनी मुंबईमध्ये, नॉट जस्ट इंडिया, मुंबईमध्ये त्यांनी नवीन ब्रांच ओपन केली आहे. सॉरी, नवीन ब्रांच ओपन केली आणि दे वर ऑफरिंग शॉर्ट टर्म कोर्सेस 8 वीकचे, 4 वीकचे. सो आय डिसाइडेड की मी 4 वीकचा कोर्स 8 वीकचा कोर्स करून बघावं की यु नो इफ दिस इज फॉर मी, नॉट जस्ट इंटरेस्ट वाईज बट ऑल्सो माय स्किल सेट वाईज. आणि आय थिंक दॅट वॉज म्हणजे अ व्हेरी क्रुशल स्टेप that I am glad that I took. आणि त्याच्यामुळे I could confirm की this is the right career path for me. And from there I decided to go for the longer 1-year course in the US. So I think that's how I chose filmmaking as my career. मग श्रिया, तू मुंबईतली ही चालू केल्यानंतर ज्यावेळेस डायरेक्ट न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतला लँड झालीस, तर त्या लँड झाल्या आणि त्याच्या पुढचा तुझा प्रवास होता तिथला, तर पहिल्यांदा तुझं काय तिथली रिॲक्शन होती आणि त्याच्यानंतर पुढे तुझे एकंदर एक्सपिरियन्सेस काय आहेत आणि त्याच्याबद्दलचे एक्सप्रेशन्स काय आहेत? सो त्याच्यानंतर 8 वीक कोर्स झाल्यानंतर आय डिसाइडेड टू त्याच वर्षी US ला जायला फॉर माय 1-year कोर्स. आणि एव्हरीथिंग वॉज व्हेरी क्विक. मी पटकन ऍडमिशन घेऊन तिकडे गेले. सो इट वॉज व्हेरी न्यू. मी मेंटली ओनली 3/4 प्रिपेअर्ड होते टू मूव्ह टू अ न्यू कंट्री, मूव्ह टू वन ऑफ द बिझिएस्ट सिटीज. आणि आय थिंक तिकडचा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. आय वेंट देअर विथ अ सॉर्ट ऑफ अ क्लीन स्लेट, बट माझ्या काही अपेक्षा होत्या अँड आय थिंक इट गॉट फुलफिल्ड. आय थिंक मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी चूज करण्याचं नंबर 1 कारण होतं की मी तिथे प्रॅक्टिकल नॉलेज खूप शिकवतात. म्हणजे वी डिडंट हॅव एनी टेस्ट, एनी रिटर्न टेस्ट का असं पुस्तकातनं वाचा आणि हे करा. इट वॉज ऑल मेक युअर ओन मिस्टेक, मेक युअर ओन फिल्म्स, लर्न फ्रॉम व्हॉट यू हॅव मेड. अँड इफ यू मेड अ मिस्टेक, दॅट्स ओके, यू हॅव रूम टू make it better, and if you do a nice job, you only have better things to look forward to. So I guess आणि most of my expectations were met. तिकडे खूप faculty एकतर was amazing. I think they're very handpicked, they're very meticulous about choosing who is going to teach and if they're good at what they do. So I think that was one of the biggest things. अजून अवध, तुम्ही मला प्लीज प्रश्न रिपीट करू शकता? बर, नाही पण मला एक सांग की बऱ्याच लोकांना अशी एक मनात उत्सुकता आहे आणि की हे फिल्म मेकिंग म्हणजे तुला तिथं काय शिकवलं आणि फिल्म मेकिंग म्हणजे काय, म्हणजे फिल्म कशी बनवतात
तू त्यात काय कॉन्ट्रीब्युट केलं, त्यातली विच आर द डिफरंट डिपार्टमेंट्स आणि हाऊ दे परफॉर्म इंडिपेंडेंटली अँड टुगेदर ॲज अ टीम. So there are a lot of departments in filmmaking, right from pre-production म्हणजे स्क्रिप्ट जेव्हा येते प्रोडक्शन कडे, स्टोरी लिहिण्यापासनं ते सगळं शूट प्लॅन करण्यापासनं शूटिंग करण्यापर्यंत, मग एडिटिंग करेपर्यंत आणि मग ती डिस्ट्रीब्यूट होऊन आपल्याला चित्रपटगृहात दिसते. सो देर इज अ ह्यूज प्रोसिजर, ह्यूज मॅन पॉवर दॅट वी नीड. आणि असं मुळीच नसतं की एक डिरेक्टर असेल किंवा एक असेल त्याच्यामुळेच फिल्म होते. इट इज अ व्हेरी रॉंग मिसकन्सेप्शन. पूर्ण क्रू शिवाय डिरेक्टर काही नसतो आणि डिरेक्टर शिवाय सुद्धा क्रू काही नसतो. सो दॅट इज वन ऑफ द मेन थिंग्स. आणि बेसिकली स्टोरी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि देर आर लॉट ऑफ म्हणजे प्रोडक्शन मध्ये काय काय होतं, मग स्टोरी, एक स्क्रिप्ट चांगली कशी लिहिली जाते, यु नो, आणि डिरेक्शन, साऊंड, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, स्पेशल इफेक्ट्स, बरंच काही शिकवलं जातं. वी ऑल्सो लर्न अबाउट अ लिटल बिट अबाउट हिस्ट्री ऑफ सिनेमा अँड हाऊ इट प्लेज एज अन इम्पॉर्टंट रोल. इट्स सच अ ह्यूज आर्ट फॉर्म अँड यू नो यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल वेन यू मेक फिल्म. सो ते सगळं पण आम्ही शिकलो. बट आवर मेन फोकस वॉज डिरेक्शन अँड रायटिंग. आम्हाला थोडं थोडं ऍक्टिंग पण शिकवलं गेलं. सो यु नो वी लर्न एव्हरीथिंग 1 year मध्ये. आणि देर आर मोर स्पेशलाइज्ड कोर्स एज वेल. म्हणजे ज्यांना डॉक्युमेंटरी करायची असेल ते त्याच्यासाठी असतं, ऍक्टिंग साठी वेगळा कोर्स असतो, म्युझिकल थिएटर असतं विच इज व्हेरी बिग इन न्यूयॉर्क. सो इट वॉज समथिंग व्हेरी स्पेसिफिक टू न्यूयॉर्क. अँड या हे सगळे एवढे भाग असतात आणि स्टेप बाय स्टेप पेशन्सनी फिल्म होते आणि मग यू कॅन. पण श्रेया, आता तू आता म्हणलीस वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंट समबडी एक्सेस आणि तो त्यातला एक्सपर्ट समजला जातो. तर तुम्ही सगळ्या स्टुडंट्सनी तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंट करायचंय ते तिथं गेल्यावर तुमचं मनाचं तसं ठरवलं का आधीपासून तुमच्या डोक्यात होतं? म्हणजे तू आता डायरेक्शन आणि एडिटिंग, रायटिंग याच्यात गेलीस काय ना, ऍक्टिंग ते तिथं गेल्यावर झालं का आधीच लोकांच्या डोक्यात होतं? सो इट डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन. तिथे खूप एज ग्रुपची पण मुलं असतात, काही 17-18 वर्षाचे असतात, काही 30-35 वर्षाचे असतात. सो इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. बट फिल्म मेकिंग कोर्स मध्ये दे टीच यू एव्हरीथिंग, सो यू कॅन लेटर गो अँड चूज व्हॉट यू वॉन्ट टू डू. पण मेन फोकस डिरेक्शन आणि प्रोडक्शन वरच असतो. सो मेनली ज्यांना डिरेक्शन डोक्यात असतं ऍज अन ऍस्पिरेशनल चॉईस फॉर द करिअर, तेच फिल्म मेकिंग करतात. नाहीतर यू कॅन टोटली ऑल्सो चूज आफ्टर दॅट. देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल. तुम्ही अजून एक्सपिरियन्स म्हणा किंवा अजून शिकून सुद्धा यू कॅन नॅव्हिगेट युअर प्रॉस्पेक्ट्स. असं फिक्स काही नसतं, पण मेनली डिरेक्शन साठीच हा कोर्स होता. आणि ऍज आय सेड बिफोर, त्यांना ज्यांना दुसरे स्पेसिफिक इंटरेस्ट आहेत त्याच्यासाठी वेगळे कोर्स असतात. अॅनिमेशनचा कोर्स होता, सिनेमॅटोग्राफीचा कोर्स होता, डॉक्युमेंटरीचा कोर्स होता, रायटिंगचा पण कोर्स असतो. सो दे ऑफर अ व्हरायटी अँड यु नो यू कॅन चूज. अँड आय थिंक इट इज बेटर तुम्हाला डोक्यात असेल आधीपासनं तर. बट यु नो इट्स, I mean, it doesn't always work out like that. So experience मधनं पण तुम्ही शिकू शकता. नाही, प्रत्येक करिअर मध्ये कायम असा वाद होतो म्हणण्यापेक्षा की तुम्ही जे शिकता कॉलेजमध्ये किंवा तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये वर्षे तुम्हाला ऍक्च्युअल जो काही रिअल ह्याच्यात अनुभव येतो. सो विच इज इम्पॉर्टंट इन धिस पर्टिक्युलर लाईन? I think it is a 50-50. कारण there are pros and cons. आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री अशी आहे जिथे म्हणजे नॉट एव्हरीवन्स पेरेंट्स आर व्हेरी प्रो की हा तुझा क्रिएटिव्ह फील्ड चूज कर. यु नो, नोबडी इज पुशिंग देअर किड्स टू डू दॅट, ऍटलीस्ट काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी. सो एक्सपिरियन्स ऑल्सो मॅटर्स. तुम्हाला सेटवर शिकायला खूप मिळतं. बट आय थिंक इट इज अ व्हेरी बिग ऍडव्हान्टेज गोइंग टू अ फिल्म स्कूल, बिकॉज तिथे तुम्हाला टेक्निकॅलिटीज खूप शिकायला मिळतात. यु नो, म्हणजे फुल असं थिअरिटिकल नॉलेज अबाउट अ स्टोरी, हाऊ टू वर्क विथ कॅमेरा, सगळं जे टेक्निकल असतं ना ते तुम्हाला फिल्म स्कूलमध्ये इट इज 100-200% वर्थ इट to learn from there rather than gaining experience through work. So it is a mixture of both, I will say. पण मग तू ही जी टेक्निकल लाईन जी निवडलीस, जे डायरेक्शन, एडिटिंग किंवा ह्याच्यात, ती का निवडलीस?
बिकॉज माझा स्किल सेट आणि इंटरेस्ट त्याच्यात जास्त होता आणि आधीपासूनच मला आय वॉज मोर इन्क्लाइंड टू द क्रिएटिव्ह साइड दॅन द टेक्निकल साइड. आय थिंक जेव्हापासून मी लहान होते आय लव्ह डे ड्रीमिंग, आय लव्ह क्रिएटिंग स्टोरीज इन माय हेड, सिनारियोज, एव्हरीथिंग यू लुक एट अ पॉइंट ऑफ व्ह्यू विथ अ फिक्शनल आय थिंक फॉर मी. आणि त्यामुळे मी हे चूज केलं. आय थिंक दिस सूट्स मी बेटर. आय थिंक turning your hobby or your interest into a career is not everybody gets to do it, and it's a great privilege. So I think हे मला जास्त सूट होतं, त्यामुळे मी आता हे चूज केलंय. मे बी पुढे जाऊन काही वर्षात आय वॉन्ट टू स्विच टू समथिंग एल्स, समथिंग आय हॅव अ गुड रॅपो विथ, तर मी स्विच पण करीन. इट्स नथिंग इज व्हेरी कॉन्क्रीट राईट नाव, विच आय थिंक इज अ गुड थिंग इन टुडेज जनरेशन. नाही, मी आता म्हणजे आतापर्यंत विचारलं नाही, तू कधी चिडशील म्हणून आत्ता विचारतो सगळ्यांच्या देखत. डू यू हॅव अ फ्युचर गोल टू गो टू हॉलिवूड? Yes, I aspire to work there because I have watched a lot of content. I've learned there, so that is one of the biggest, I think, reasons behind it. तिकडचे ethics इकडल्यापेक्षा खूप वेगळे असतात. तिकडे मी शिकले. I have a better interest over there, and there is a lot of aspects. I don't need to discuss all of them right now, but there is better content there. इथे पण आहे, थोडी slow growth आहे, but I think my heart is somewhere still stuck over there. So I definitely aspire to go and work there. But for right now, I'm very happy with what I'm doing here as well. पण मग आता त्यातनं एक ऑब्व्हियस प्रश्न पुढचा असा येतो की तिकडनं तू शिकून इकडे परत आलीस आणि परत आल्यानंतर इथं इंडियन जे काही फिल्म इंडस्ट्री किंवा काही आहे त्यात तुला काय फरक जाणवला आणि हाऊ यू गॉट ऍडजस्टेड विथ दिस एन्व्हायरमेंट? कारण इट अपियर्स टू ऑल टुगेदर डिफरंट. Yes, there are a lot of things that are done differently here. आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स मध्ये मी ज्यांच्या बरोबर काम केलं, इट वॉज अ व्हेरी फॅमिली फ्रेंडली एन्व्हायरमेंट. इट वॉज इन्फॉर्मल. खूप काही गोष्टी वेगळ्या असतात ग्रुपच्या हायरार्की मध्ये पण. देर आर लॉट ऑफ, तिथे खूप असं स्पेसिफिक असतं की म्हणजे डिरेक्टरनीच ऍक्टरशी बोलायचं आणि असा एक फ्लो असतो. बट इथे थिंग्स आर मोर कॅज्युअल. आणि I think India is a very people are the business over here. So I think that matters a lot. तिथे असं नसतं. But it's okay. I mean, different places वरनं डिफर करतं. तो एक मला मेजर डिफरन्स जाणवला. But other than that, it's pretty much nice. म्हणजे भाषा वेगळी असते. खूप तसा बघितला तर खूप फरक आहे, पण तसं बघितलं तर एवढा फरक नाहीये. So it depends. म्हणजे I haven't worked in the Hindi industry yet. I think I don't know how different things are over there. I've worked in the Marathi industry for now. आणि तिथे I guess and it will make a difference from what I've heard. It will make a difference, but from my experience, it's been a good experience. I loved working in an environment, where everyone was there for each other. And informal वातावरणात तुम्ही जास्त comfortable असता to work, I think. वर्षा, एक सांग, आतापर्यंत तू किती फिल्म्स केल्यास? म्हणजे तू शिकत असताना नंतर ऍड फिल्म्स काय काय असेल त्यात थोडक्यात जर सांगितलंस तर पीपल विल बी डिलाइटेड. या सो माझा 8 वीकचा कोर्स होता. त्याच्यात मी 5 शॉर्ट फिल्म्स केल्या अँड इच हॅड अ सब्जेक्ट. आम्हाला एक जे शिकवत जायचे त्याप्रमाणे सब्जेक्ट द्यायचे आणि त्याच्या स्पेसिफिक आम्हाला फिल्म बनवायला लागायची. आणि वॉट एव्हर यू लर्न त्याचं असं क्युम्युलेटिव्ह करून लास्ट आमची थिसिस फिल्म असायची. सो मी तिथे 5 केल्या आणि नंतर 8 केल्या. इन माय 1 year कोर्स आय डिड 8. सो टोटल द वन्स दॅट आय हॅव प्रोड्युस्ड अँड डिरेक्टेड अशा 13 आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आय हॅव डन 2 commercials. I've been an production assistant and assistant director on 2 Zee Vazva promos. If you know, मध्ये promos आलेले Zee Vazvaचे last year, त्याच्यावर मी काम केलेलं. आणि आता मी एका व्याख्यात डिरेक्टर बरोबर असिस्टंट डिरेक्टर चं काम केलं ऑन अ मराठी फीचर फिल्म. Unfortunately, I can't reveal any details about that कारण आम्ही non-disclosure agreement sign करतो, so which limits us to talk about work. I
I know it's it would have been interesting to talk about all that, but filmची अजून announcement पण झाली नाही officially. So yeah, but नंतर कधी I would love to discuss those things with you guys. श्रेया, एक प्रश्न असा आहे की तू आता शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत, आधी शॉर्ट फिल्म दाखवणार आहेस, पण यू हॅव एनी इन्क्लिनेशन पर्टिक्युलरली फॉर शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, और यू आर नॉट averse to go to feature films also? Sorry, can you repeat? What is your preference between short films, documentaries and feature films? डॉक्युमेंटरीज मध्ये मला एवढा एक्सपिरियन्स नाहीये. आम्हाला वी हॅड लाईक 2-3 लेक्चर्स ज्याच्यावर मी डॉक्युमेंटरी बद्दल शिकलो, बट आय थिंक एक्सपिरियन्स जर मला त्या सेटवर मिळाला तर मी डेफिनेटली काम करीन. आय एम ओपन टू एव्हरीथिंग. आय वुड लव्ह टू वर्क ऑन फीचर फिल्म्स एज वेल. शॉर्ट फिल्म्स आर समथिंग विच इज व्हेरी इन राईट नाव. इन पेक्षा आधीपेक्षा they are more popular right now. People are watching it more. I think it's getting more recognition, which is a nice thing. I think it is extremely difficult to write a short story than it is to write a long one, and that is a challenge that I've been going through for like 1.5 years of my film school. I think it's very difficult to write for short films, and I would love to work for them, but feature film madhe pan mala mostly it is a bigger goal is feature film, but I don't think I'm set on anything. मला short films वरून काम करायला खूप आवडेल. I think whoever like writes over here, ज्यांना लिहिण्याची आवड आहे आणि सवय आहे, त्यांना कळेल की तुम्हाला जर सांगितलं की एखादी 5 पानाची स्टोरी लिहा किंवा छोटी स्टोरी लिहा आणि तुम्हाला सांगितलं की यू जस्ट गो फ्री अँड राईट वॉट एव्हर यू वॉन्ट विथ अ फ्यू कॅरेक्टर्स, आय थिंक दे वुड अग्री विथ मी की रायटिंग अ बिगर स्टोरी इज मच इझियर देन रायटिंग अ सिम्पल शॉर्ट वन. श्रेया, आता आपण त्या फिल्मकडे जायच्या एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुझा लॉंग टर्म गोल कदाचित हॉलिवूड असेल, पण इथे शॉर्ट टर्म गोल मराठी टू हिंदी आहे का? Yes, definitely आहे. मला Bollywood has been a big, hugest part of world cinema. Nobody produces as many films per year than Bollywood does. It is a mood. I think it is a, it is a mood on its own. It's एक वेगळीच स्टेटस आहे. So I would love to work in Bollywood. लहानपणापासून तेच बघून मोठी झाली मी. It's been a huge part of my inspiration for being a filmmaker. So yeah, I would love to work in Bollywood, and I am very much looking forward to it. But before going to your today's film, त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील का? Okay, so ही माझी thesis film होती for New York Film Academy 1 yearचा course, and it is about a boy. It is about a 28-year-old man who is depressed. Nothing interesting is going on in his life. It's a very mundane, depressing life. So he thinks कि घर change केलं तर maybe things would start looking up for me. It would be a step up, but he doesn't know what is awaiting him, what kind of dangers and sufferings are awaiting him in the new house, and what he does to get out of it is what we're going to see in the film. Okay, I'm not going to request our Rotarian Moholkar, Ravi Moholkar, to show the film, पण त्याच्यात एक तुलाही सांगतो. श्रेया, मी आणि रवी मोहळकरांचा एक वेगळा आम्ही त्याच्याबद्दल वी आर ग्रेटफुल टू हिम. कारण श्रेया ज्या न्यूयॉर्कहून लॉकडाऊन मध्ये भारतात परत यायची धडपड करत होती, त्यावेळेस रवीनी, त्याचा एक मित्र आहे, त्याची मुलगी तिकडे कॉन्सुलेट मध्ये होती, तर तिच्या थ्रू श्रेयाला बरीच मदत केली. सो माय सेल्फ, Shreya and our entire family are grateful to Ravi. Thank you very much, Ravi. Yes, thank you so much. That was a very difficult time. सगळं खूप सडन होतं आणि त्याच्यात I got म्हणजे त्यांची हेल्प झाली, which was a big thing for me. It helped me a lot. So I would like to thank them very much, and I'm grateful for the help. Thank you. मी फक्त निमित्त मात्र, ऍक्च्युअली माझ्या मित्राच्या मुलीने खूप मदत केली, and she was there and it happened. Okay. ओके रवी, मग श्रेया आता फिल्म चालू करायची? Yes, definitely. रवी, मग can you? Oh yes, sure. Thank you. सगळ्यांनी प्लीज म्यूट करा आपापले माइक्स. थँक्स.
somewhere peaceful. Claire! Hey! Hi! Kev, can I come in? Oh, right. Sorry. Of course. Come in. You okay? Yeah. Yeah, I just stressed. Work. It's nothing. So, what brings you here so late? Well, can't your best friend come over and see your new apartment? Oh, no, of course. I just figured Mike would probably be waiting for you at home. Yeah. Well, he actually sent me here because he forgot his wallet earlier today. So, your house is on my way home from work anyway, so I figured I'd come and pick it up. Right. It's probably in the bedroom. Oh, I can get it. Can you get me some water though? Sure. What happened? Your stupid, pretty box. Yeah, it's not really mine. It was here when I moved in. Well, throw it out. It hurt me. Yeah, maybe. So, did you find the wallet? Yes. Oh, that's so careless of Mike. I'll give him a break. And go home. He's probably waiting for you. He seems a little upset about how much time you've been spending at work. Well, excuse me for being independent. Come on. You know how much he loves you. Not as much as you do. Claire, it's too late. I mean, it's getting late. You should probably go home. No, you know what? You'll never learn how to say or show how you really feel. You just keep it all boxed up inside, even if it hurts other people or yourself. Mike loves you, or I never did, and I don't deserve you anyway. So, look, I really don't want to talk about this right now. You know what? You're right. You don't deserve me. But it's not because of Mike. Because you're a liar. Good night, Claire. Hey. Grandma! Oh, how are you? That's so nice. Thanks, Mystic Lily. Same she as always. All right. I'm starving. Let's eat. Yeah. Kevin, I'd like to tell you how happy I am for you. Nothing makes me happier than spending time with my kids. Thanks, Grandma. You've done so much for me. Well, for all of us. It makes me really happy that you're here. We should do this more often. It's a friendship, love, and family. Cheers. Salute. Museum tomorrow, I Oh. think. Yeah, the Met. Yeah. It's getting kind of late.
Yeah, 5 minutes. Yeah, there's this new restaurant down in Tribeca. Oh, with okay. Troy. Yeah. I think I know what you're talking about. What's up with her? I would love to stay and chat with Grandma more, but I guess I gotta go. Look, Mike, I want to thank you for helping me with the deposit on this place, and I'm gonna pay you back as soon as I get that promotion. Stop being so formal. And I'm not taking that money. No, you have to. Shut up, dude. How about maybe you just do my dishes for a year? Actually, you know, I think I'm good. You think so? Yeah. You good? Babe, shall we? Yeah. Yeah. Thank you for coming over tonight. Absolutely. Yeah. Take care. Bye, Grandma. Oh, bye, Michael. I'll see you before you leave, hopefully. Bye, honey. Thank you. Thank you so much. All right, Kev. I'll see you later. Yeah, see you later. Enjoy the museum, guys. Thank you. All right. See you. Bye, guys. Fucking asshole. Fucking guy. You are never going to get that promotion. I am never getting out of here. You always love me. You can never pay me back. Hello? Can anybody hear me? Hello? Can anybody hear me? Help me! What is this place? You have 3 days. 3 days? For what? Who are you? To decide. To decide what? Who's speaking? Show yourself! You must sacrifice a dear one's life in order to be free. Or stay here, trapped forever. What? I will be back tomorrow for your answer. Remember, 3 days. No, wait! This is crazy! Let me out of here! You're having a nightmare. Soon you're gonna wake up, and everything will be fine. No one is gonna die because of you. This is just a dream. Grandma. Darling, you wouldn't kill me, would you? You wouldn't want me to go away, like Mom and Dad. I'm all the family that you have left. You know what I think? You should kill Mike. Do you remember when he betrayed you? You can't kill me, bro. We're best friends. Or maybe you could. Then you wouldn't have to pay the debt. You should kill Grandma. She's old and weak. Or you should kill Claire, because you'll never deserve her. You can't kill me. You love me. You'll always love me.
You should kill Mike so we can be together. You should kill Claire. No, you should kill Yeah, Mike. you should definitely kill Claire. Totally kill Mike. She's Just caused nothing think but heartache about for it. you. Just kill If him. you kill Get Claire, rid you'll of be him. so Killing him is relieved so and much happy. easier. She'll never be Just yours all anyway. the You'll family just that nip you it in the have bud. left. You can't kill me though. I mean, do you even You wouldn't love want me Imagine to life go No, away of without course you don't. like mom and Yes, you dad. do. No, you you- love you me could so never love her. much. You don't deserve her. Always. Day 1 is up. You have 2 days more. Unless you want to be trapped here forever. Why are you doing this to me? Why have you trapped me here? You have always been trapped. This is just a different place. Quieter, more freeing. From relationships and responsibilities. You're welcome to stay forever. Or make a sacrifice. You know who to choose from. No, I can't kill any of them. I can't. 2 days. Tick tock. So, have you decided? I'm not giving in to you. I will not condemn the people I care about the most. You still have 1 day left. I hope this note never finds you, because you're not meant to read it. In a few days, Mike is going to ask you out, and I know you're going to say yes, because you like him too. I love you, but I can't tell you how I feel, and it hurts. But I can't betray my best friend, and I will never get in the way of your relationship. I hope you understand it's for the best. Yours, I wish. Kev. Mystic Lily. She knew. So I see you have made your decision. Glad it is. What are you talking about? You said I had to pick someone, but I didn't pick anyone. And my time is up. You woke up with a decision made before your time expired. I didn't say a name.
You can't kill anyone. I don't listen to your words. I listen to the mind. You can't let my mind decide. And you can't kill her. Or anyone. I never said a name. You have made your choice. I didn't choose this. Always remember, reality is delusional. Truth lies within the box. Mike, I have to tell you something. Claire is dead, Kevin. She's gone. I found this in Claire's closet. What is this? Is it true? No. You're a liar. It was a long time ago, or it doesn't mean anything. It was just a stupid crush. No, it was not. No, don't! Don't touch me. Don't touch me. You know, we're done. Mike. Mike! नाईस. Thank you. छान. Thank you so much. मस्त छान होती. Thank you. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का श्रेयाला, म्हणजे तिच्या एखाद्या करिअर बद्दल, फिल्म बद्दल? म्हणून तेवढ्यासाठी एक 5-10 मिनिटे ठेवली आहे. खूपच छान फिल्म बनवली तिने. Thank you. Was this story written by you? Sorry? Written by you. Was this story also written by you? Yes. I wrote it, directed it, produced it, and co-edited it. Oh, lovely effort. Very nice. Thank you. So Shreya, was this New York school your dream school, or are there, I mean, we don't have any knowledge about the film schools abroad. So are there any other choices of schools to go to? Yes, there are definitely choices, but I think New York Film Academy was on the top of my list for different kinds of reason. I think their curriculum was very appealing to me. But there are other film schools. There is UCLA, there is American Film Institute, American Film Institute. बऱ्याच आहेत. I think you should pick according to the course. म्हणजे काही ठिकाणी काही courses are better than the other. It doesn't depend on one school as a whole. So I think you should choose as per your prospects. Whatever you want to do. Okay. Yeah. Thanks. So, but NIFA is one of the top 5 in US. So I think it was my. Nice. All the best. Do you have any? One more thing I want to ask.
Yeah, sure. There is a cultural difference, when you work there and when you work here. आता ही जी तू कथा लिहिली आहेस, it's a short story what you wrote. Does it make a difference when you're thinking abroad and when you're thinking here? तुला विचार करावा लागतो आणि हो, म्हणजे कॅरेक्टर इमोशन्स तर इमोशन्स असतात. सो बिगर पिक्चर इज द सेम, बट यू हॅव टू मेक चेंजेस अकॉर्डिंग टू लँग्वेज, अकॉर्डिंग टू कल्चर, व्हॉट इज रेलेव्हेंट, द कॉन्टेंट. इट डिपेंड्स ऑन हू इज गोइंग टू व्ह्यू युअर कॉन्टेंट, हू इज युअर ऑडियन्स, अँड सो त्याप्रमाणे यू हॅव टू मेक इट रिलेटेबल फॉर देम. बिकॉज थॉट प्रोसेस बदलते म्हणजे त्याप्रमाणे. हो, डेफिनेटली बदलते. तुम्ही जेव्हा वेगळ्या भाषेत लिहिता तेव्हाच सगळं बदलतं. तुम्ही जेव्हा एका वेगळ्या प्लेस मध्ये असतात त्याप्रमाणे यू हॅव टू अडॅप्ट युअर कॅरेक्टर्स. बाकी सगळं सेम असतं, द मेन बिग इमोशन्स अँड बिग स्टोरी इंटेन्शन स्टफ, बट बाकीचं इट मूव्स अराउंड. इथे कधी केलीस तू स्टोरी? इथे केली ना मी. जेव्हा नायफाचा 8 वीकचा कोर्स केला ना, त्याची जी थिसिस होती, that was it was in English, but it was based on Indian characters. So yeah. फरक जाणवता का, म्हणजे थॉट प्रोसेस मध्ये फरक जाणवतो? हो, फरक जाणवतो ना. इट डिपेंड्स ऑन यू. लाईक यू हॅव टू डिसाइड की तुम्हाला काय आहे मनात, की कुठे दाखवायची. द फिल्म फेस्टिवल्स. आता हीच फिल्म जर घेतलीस, हीच जर इथे करायची म्हटली असतीस तर काय केलं असतं? तर बरेच एकतर भाषेत बदल आले असते आणि तो एकटा राहतो त्याच्यात, त्या दृष्टीने थोडे बदल आले असते. म्हणजे सो ह्या गोष्टीत त्याला आई बाबा नाहीयेत, तर मे बी त्या गोष्टीत असा, ह्या इकडच्या गोष्टीत असा सिनेरिओ असा की तो दुसऱ्या स्वतःच, म्हणजे मुंबईतला असेल तर तो पुण्यात राहत असतो, म्हणून तो रेंटेड घरात राहत असतो. असे बरेच, म्हणजे there's a lot of things you can explore. I'm sorry, मला ऐकू येत नाहीये. हा श्रिया, ऍक्च्युअली तुझ्या खोलीमध्ये इतर सगळ्या लोकांचे जे हे असतील ना, ऑडिओ बंद करायला पाहिजे, कारण नाही बंदच आहे. एकच अजून लॉकडाऊन आहे, त्यांचं बंद आहे. हा, ऑडिओ बंद असेल. ठीक आहे, आता ऐकू येतं ना बरोबर तुला? हो. हा, ठीक आहे, फाईन, ओके. Anyways, it was good effort, good lighting and all those things what you saw. It was really nice. Thank you. I appreciate it. किती केल्या आतापर्यंत फिल्म्स? 13 of my own. 13? Oh my. Yes. 13 number. But it's म्हणजे ते सगळे, it's not as big as these ones. काही are as short as a minute or so. So it depends. आम्हाला जे असाइनमेंट दिलं जायचं त्याच्यावर आम्ही फिल्म करायचो. So share it with your azoba. He will share it with us. They're not on YouTube yet, but I will upload them. If I do upload them, I will send a link definitely. Certainly. Okay. Okay. कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? क्षमा? प्रश्न नाहीये, पण आजोबांची नाच शोभती एवढं नक्की. थँक्यू. आजोबा पण खुश. हाय. ओके. कोणाला काही अजून प्रश्न नसतील तर शुड वी मूव ऑन? श्रेया दीदी. हाय. श्रीहर्ष, YouTube चॅनल बनव, त्याच्यावर तुझे सगळे फिल्म्स टाक. हो, येस. तेव्हा ते सर्च करायचं आणि बघायचं. yes, so simple. So simple. Okay. क्षमा झाला असेल तर शुड वी मूव ऑन? एक साधं अगदी तिला एक प्रश्न, तिचं आपलं आवडतं बॉलिवूड मधले ती कोणाला फॉलो करते फिल्म मेकर्स मध्ये? I think one of my biggest inspiration is Imtiaz Ali. त्याची जी he has a knack to
टेल नॉन लिनियर स्टोरीज, म्हणजे फार खूप फ्लॅशबॅक प्रेझेंट खूप लेयर्स मध्ये असतं. आणि आय थिंक ते बघून माझ्या पण रायटिंग वर थोडा फरक पडलाय. माझ्या सगळ्याच फ्लॅशबॅक अशा असतात. आता पण ड्रीम रियालिटी असं होतं. सो ही इज वन ऑफ द मेन वन्स. And there are so many others. असं लिस्ट देत राहिले तर मग अजून एक सेशन करायला लागेल. पण आय होप गुलजार इज वन ऑफ देम. गुलजार. Yes, definitely. Great. All the best. Yes, thank you. Even Vishal Bharadwaj, he does some great adaptations. Culturally fit करून जे adaptations तो करतो. One of my favorite films is Heather. I think very beautifully done. कुठलं? Heather. हा, शाहिद कपूर, टबू. व्हेरी नाईस. प्रिया, तू थिएटर केलंयस का? म्हणजे आजोबांचं पॅशन थिएटर आहे. थिएटर नाही केलंय मी, म्हणजे स्कूलमध्ये जे काही असायचं स्किट्स वगैरे, बट अदर देन दॅट आय डोंट हॅव एनी प्रोफेशनल एक्सपिरियन्स इन थिएटर. But I would love to. Theater, I think, is very expressive. You get to see everything in the open. You know, it's not like film ki tumhi je dakhotay teच audience la disतं. It's all in the open. I think it's like a direct connection with the audience, and I think it's a beautiful experience. येस. 9 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. सो शमा, ओव्हर टू यू. शमा, ओव्हर टू प्रियंवदा. ओके. अच्छा, म्हणजे आजीबाई थँक्स म्हणणार आहेत ना तिला. जरा डेंजर आहे बर का. आता वोट ऑफ थँक्स द्यायचं एक अतिशय छान पण थोडस अवघड असं काम माझ्यावर आलंय. छान आणि गोड अशासाठी म्हणते की कुणाचंही कौतुक करायचं किंवा कुणाचं अभिनंदन करायचं तर ती गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच आवडते. आणि थोडस अवघड म्हणजे आपल्या नातीचंच कौतुक करायचं. आणि एखादी आजी नातीचं कौतुक करायचं म्हणली की किती बोलू आणि किती नको असं होईल. आपल्या क्लब मधल्या ज्या कोणी आज्या झाल्या आहेत त्या माझ्याशी नक्की सहमत असतील. पण घाबरू नका, मी फार वेळ घेणार नाहीये. तर आजी आणि नातवंड हे रिलेशन काही खूप वेगळं, अगदी नाजूक आणि प्रेमळ असं असतं. आणि हे आपल्या इथेच असं असतं असं नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड हे बघायला मिळतं. तर आता जी श्रियाची तुम्ही फिल्म पाहिली त्याच्यात आजीचा रोल करणारी बाई, तिचं आणि श्रियाचं बॉन्डिंग इतकं छान जमलं होतं, म्हणजे अगदी तिची आजी असल्यासारखी ती बाई वागायची. तर शूटिंग संपलं, फिल्म पूर्ण झाली, मग श्रियानी त्या लोकांसाठी एक गेट टुगेदर अरेंज केलं होतं. गेट टुगेदर होऊन सगळे एकमेकांचा निरोप घेऊन निघाले. तर ह्या आजीबाईंनी आपल्या बॅग मधून एक छान गिफ्ट काढून श्रियाला दिलं आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे ते लगेच उघडून बघायचं, दाखवायचं, ऍप्रिशिएट करायचं. तर तसं श्रियानी ते उघडलं आणि आतमध्ये एक सुंदर डिनर प्लेट आणि अतिशय सुरेख स्कार्फ असा होता. तर गिफ्ट कोणीही देतं, पण त्यामागची त्या आजीची भावना इतकी छान होती. तिने डिश देताना सांगितलं की रोज ह्याच्यातून जेव हा, म्हणजे माझी तुला रोज आठवण येईल. आणि जो स्कार्फ दिला तर तो स्कार्फ म्हणजे नुसता स्कार्फ नाहीये, तर माझ्या सगळ्या बेस्ट विशेष मी तुला ह्याच्यात घालून दिले आणि कुठल्याही कामाला महत्वाचं जाताना तो स्कार्फ तू कॅरी कर, तुला सक्सेस नक्की मिळणार. तर आता ही अशी बाई की जी नाही नात्याची, गोत्याची, रक्ताची, तिची जर भावना इतकी आहे तर ही माझी खरोखरची नात आहे, तर माझ्या भावना किती तीव्र असतील हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण आता मी जास्ती बोलत नाही. आणि श्रिया हे आमच्या कुटुंबातलं पहिलं नातवंड. तिने न्यूयॉर्कला जाऊन हा टफ कोर्स अतिशय उत्तम रीतीने ती सादर करून आली तिथे. आणि इथे येऊन तिने आपल्या करिअरचं सांगितलं, कोर्सच्या विषयी माहिती दिली आणि तिची फिल्म दाखवली. त्याबद्दल मी आपल्या क्लब तर्फे तिचं खूप अभिनंदन करते आणि तिच्या पुढल्या यशस्वी वाटचालीसाठी मी तिला अनेक शुभेच्छा आणि उत्तम आशीर्वाद देते. आणि फक्त तिचेच आभार मानून मी थांबत नाही,
तर आपल्या प्रोग्राम कमिटीचेही आभार मानणं अत्यंत आवश्यक आहे की त्यांनी श्रेयाला इथे यायची संधी दिली. शमानी प्रोग्राम अतिशय उत्तम ऑर्गनाईज केला. कवितानी सुंदर इन्व्हिटेशन दिलं. सोनालीनी तिच्या गोड आवाजात ऑडिओ हे पाठवून त्याचं निमंत्रण दिलं. आणि ऍज युजल रवीनी टेक्निकल बाजू अतिशय उत्तम सांभाळली. या माणसाचं एक ग्रेट मला नेहमी वाटतं की प्रोग्रामला अप्रोप्रिएट असं राष्ट्रगीत तो नेहमी सादर करतो. तसंच त्यांनी ते आजही केलं. हॅट्स ऑफ टू यू रवी. आणि आपल्या प्रोग्राम कमिटीची बाकीचे सगळे प्रोग्राम कमिटीचे मेंबर्स आणि आपली डायरेक्टर अश्विनी आणि द ग्रेट प्रेसिडेंट संजू सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि मुख्य राहिले आपले बाकीचे क्लब मेंबर्स आणि खूप सारे जे प्रेक्षक आले. तर प्रेक्षकांशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला शोभा नाही. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. थँक्यू प्रियवदा. आणि I would also like to say thank you very much for having me. I love your interactive sessions. तुम्ही खूप active असता and I think it is important in this difficult pandemic time. आणि thank you for having me and everyone in the comments. त्यांनी जे काही लिहिलंय मी एक वाचत होते आतापर्यंत. I couldn't write a reply but I just want to say thank you for such lovely comments and appreciation. I had a really nice time today, especially being interviewed by my ajoba. It's something new and it was a very special thing, they being my beloved Aji Ajoba. So, thank you so much for arranging this and inviting me. I hope you liked my film and I will request Ajoba to share the link of the film with everyone if you want to pass it on and if you want to watch again. So yes. Sure. Yes. Thank you so much Shreya. आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी तुझ्या मनामध्ये जे काही आहे हॉलिवूड मध्ये जाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी अतिशय छान तुला सगळ्या तुझ्या मनोकामना पूर्ण हो अशी आम्ही सगळेजण आशा व्यक्त करतो. आणि ऑल द बेस्ट टू यू इन युअर फ्युचर करिअर. Thank you so much. Thank you for your kind words. मंडळी, आपण बाय करायच्या आधी दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. गोष्टी सांगण्यापेक्षा